नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती पण। आज मी तुम्हाला दाखवतोय आपल्याकडे आज पेरा सुरू आहे भाताचा। भात आपण करणार आहोत यंदा। तुम्हाला सांगितलं असेल मी, आपण भाजावण पण केलेली, त्याचा व्हिडिओ पण केला होता। तो व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल तर नक्की बघा। आणि आज आपण भाताची पेरणी करणार आहोत, त्याच्या रिलेटेड कोणतीही कामं असतात, काय काय असतं ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ खरं तर 13 जून म्हणजे जवळजवळ 12-13 दिवस आधीचा, जेव्हा मी नुकताच केरळवरून आलो होतो, त्यामुळे केरळचे व्हिडिओसुद्धा पेंडिंग होते, म्हणून हा व्हिडिओ काही टाकला नाही आणि त्याच्यानंतर शेतीच्या कामात गुरफटलो। तर 13 जून रोजी आम्ही विकुदा म्हणून आमच्याकडे एक माणूस आहे, त्याच्याकडे ट्रॅक्टर आहे, त्याला बोलवून शेत नांगरलं, त्यानेच भाताचा पेरा केला। परंतु 8-1 वर्ष जवळजवळ आम्ही शेती पडीक ठेवल्याने आणि शेत पडीक असल्याने शेतात जे काही तण म्हणजे गवत माजलं होतं ते काही काढणं म्हणजे मुश्किलच। मग काय, पेरा झाल्यावर माती उलटायची असतेच, मग त्या निमित्ताने का होईना खुरपे घेऊन आम्ही कामाला लागलो आणि त्याच्यातच जे काही तण गवत ह्याची नांगरल्यानंतर मुळकुंडी वरती येतील ती काढायला सुरुवात केली। खूप वर्षांनी 7-8 वर्षांनी जवळजवळ आम्ही हे शेत करायचा निर्णय घेतला यंदा। तुम्ही याच्या आधीच्या त्याच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे की आम्ही भाजावण वगैरे करून घेतली होती आणि आता यंदा आम्ही हे शेत करतोय। त्यामुळे ट्रॅक्टर आला आज आमच्याकडे। हा आता एक्झॅक्ट टाईम आहे भात पेरण्याचा, म्हणजे बी पेरण्याचा। शेतकरी इथे काम करतात शेतात। हे बघा, हे संपूर्ण आता आमचा हा पेरा झालेला आहे। इथे तुम्हाला दिसत आहेत दाणे छोटे। हे आमचं भात इथे आता पेरून झालं आहे। आम्ही अंकुर सोनम नावाचं नवीन बियाणं आहे ते आम्ही इथे लावलं आहे। नवीन जात आम्ही आणलेली आहे अंकुर सोनम म्हणून। बारीक भात आहे, बासमतीसारखं बारीक दाणा आहे आणि आम्हाला जे घरी खाण्यासाठी उपयोगी येईल त्यासाठी आम्ही निम्म्या शेताला, जिथे इथे काठ्या उभ्या केल्यात इतक्यापर्यंत आम्ही एक अलीकडे ह्याच्या एक दाढ बनवलेली आहे त्याचीही, आणि त्याच्यामध्ये आम्ही ते भात पेरलेलं आहे। अंकुर सोनम 3 काडीचं भात आहे। 3 काडी याचा अर्थ असा असतो की 3 काड्या एकत्र घेऊन भात लावणी करताना लावायच्या। 3 काड्यांना काढे लावायचे, अख्खा मूठ नाही। हे इथे आता भाताचं पेरणी झालेली आहे आणि सारखं करणं म्हणजे माती सारखी करणं ज्याला म्हणतात, तर ते काम चालू आहे। त्याचं करण्यामागचा उद्देश हा असतो की भाताला व्यवस्थित पाऊस मिळावा आणि ते व्यवस्थित रुजावं, हा एक उद्देश। प्लस आणखीन इकडे हे सगळं रान आहे, जे बाजूला तुम्हाला दिसतं इकडे हे सगळं रानच आहे शेताच्या वाटोळी। तर इथे खूप सारे चिमण्या पाखरं वगैरे आहेत। तर ही लगेच ताबडतोब आपण इथून निघून गेलो शेतावरनं आम्ही की ती आता शेतावर बसणार आहे तिथे येऊन लगेच। ताबडतोब ती येऊन इथे बसतात आणि टिपायला सुरुवात करतात भाताचे दाणे, धान्याचे दाणे। तर ह्यांची संख्या खूप असते आणि की असं नाही की 1-2, ही एकदम 50-50च्या संख्येने सुद्धा येऊन थवेच्या थवे इथे बसतात आणि संपूर्ण धान्य टिपून टाकतात। तर तसं होऊ नये आणि आपलं नुकसान होऊ नये यासाठी मग आम्ही आता ते खुरपं घेऊन हे संपूर्ण जमीन आम्ही सारखी करतो आहे। म्हणजे तांदूळाच्या दाण्यावर जो आम्ही भात पेरला आहे त्या भाताच्या दाण्यावरती आम्ही माती थोडी थोडी लोटली जाते, त्यासाठीचं चाललेलं हे काम आहे। तिकडे तुम्ही बघू शकता, ह्या टिटव्या असतात, टिटव्यासारखे पक्षी आहेत। तर ते पक्षी बसतात इथे आणि धान्य टिपायला सुरुवात करतात। तर असं होऊ नये यासाठी चाललेलं हे काम आहे। तिकडे हे आमचे ट्रॅक्टरवाले काका आलेले आहेत, ते आता भात पेरणीचं काम करत आहेत। तिकडे त्यांच्याकडे बियाणं दिलेलं आहे आम्ही। 2 प्रकार पेरलेले आहेत, एक अंकुर सोनम आहे आणि एक सुवर्णा म्हणून भात आहे, जे वर्षानुवर्ष इथले शेतकरी पेरत आहेत आणि त्याला खूप सारं भात येतं, चांगल्या प्रकारची लोंब येते आणि वजनाला पण चांगलं जड आहे, जाड पण आहे। तांदूळ जाड आहे थोडा, सगळ्यांनाच आवडतो असं नाही, पण खायलाही हरकत नाही आहे, लोक घरीही खातात। आणि हे ठेवणीचं भात आहे वर्षभराचं, त्यासाठी आता हे पेरणी करतायत इकडे। त्यांच्याकडे जवळजवळ 8 पायली भात आम्ही आणलं होतं शेतावर पेरायला। आमच्या संपूर्ण शेताला, म्हणजे हा जो इतका एरिया इकडे दिसतोय संपूर्ण शेताचा, हा आमचा जवळजवळ 35 गुंठे आहे। तर ह्या 35 गुंठे शेतामध्ये पेरण्यासाठी जे अत्यावश्यक आम्हाला पुढे जाऊन भात लागेल, म्हणजे रुजलेलं भात जे लागेल, तर ते आम्हाला तेवढं लागतंच। त्यामुळे आम्ही ते आता 8 पायली आणलेलं आहे आणि आता ते पेरणीचं काम पूर्ण झालेलं आहे जवळजवळ। आम्ही आता स्वच्छता करायला घेतलेली आहे इकडे बाजूच्या शेताची सगळ्या, आणि आता ट्रॅक्टर फिरवून पूर्ण हे कंप्लीट झालेलं आहे इथला। आजचं इथलं ट्रॅक्टरचं काम कंप्लीट झालेलं आहे आता, आणि आता पुढचं काम आमचं चालू झालेलं आहे, ते स्वच्छता करण्याचं काम आहे। तिकडे आई आणि बाबा आणि आशा काकू तिघं पण बाकीचं शेत साफ करायला सुरुवात करतायत। मी आता जरा ब्रेक घेतला, कारण जवळजवळ 11:15 झालेले आहेत। हे लोक घरी जाऊन नाश्ता करून आले आणि माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलेत। आता तुम्ही बघू शकता इथे पोळी भाजी, भोपळ्याचं भरीत, कोबीची भाजी आणि ताक असं सगळं घेऊन आलेत माझ्यासाठी। सो आता मी शेतामध्ये बसलेलो आहे नाश्ता करायला।
त्याच्या काठ्या लावलेल्या आहेत. त्याच्या अलीकडचं थोडंसं इकडचं राहिलेलं आहे, म्हणजे माझ्या साईडचं हे इथलं हे दिसतंय तुम्हाला. हे इथे सुद्धा भात पेरून झालेलं आहे. इथे ट्रॅक्टर येऊन ट्रॅक्टर लावून गेलेला आपल्या ओळखीतला एक माणूस, त्याचा ट्रॅक्टर बोलवला होता. आणि हा जो पट्टा तुम्हाला इथून दिसतोय ह्याच्या पलीकडचं आणि हे ह्याच्या कोयतीच्या टोकाच्या पलीकडचं आणि ते तिथपर्यंत असं हा पट्टा आत्ता आपण हात फिरवून सारखा केलेला आहे. भात पेरल्यानंतर त्याच्यावरती हात फिरवायला लागतो, माती वरखाली करायला लागते. हे अजून काही हा पट्टा राहिलेला आहे इथला. हे तुम्हाला ते थोडंफार दिसत असेल डिफरन्स, सारखा केलेला आणि न केलेला. हा आता परत दुपारी संध्याकाळी मी 3 वाजेपर्यंत येऊन करणार आहे. आता 12 साडेबारा झालेत, दुपारची जेवायची वेळ झाली, त्यामुळे आता मी घरी परत चाललेलो आहे. ह्याच्या 3 काठ्या लावलेल्या आहेत मार्किंगच्या, ही 1, ही 2 आणि ही 3. ह्याच्या पलीकडे आपण अंकुर सोनम नावाची एक वेगळी जात लावलेली आहे भाताची. मीडियम साईजचा भात असतो हा. जो मीडियम साईजचा भात असतो हा आपण घरी खाण्यासाठी केलेला आहे. आणि दुसरा इकडे ह्या बाजूची जी दाढ आहे जी अजून करायची राहिलेली आहे, ही मी सुवर्ण नावाच्या आपल्या गावठी भाताची केलेली आहे. ही दाढ आपण घरी खाण्यासाठी अशी केली नाही आहे, बट काट्यावरती वगैरे सुद्धा घालता येऊ शकतो. हा भात सरकारला विकता येऊ शकतो. थोडा जड भात आहे, चांगला आहे विक्रीसाठी वगैरे पण, त्यामुळे आपण तो केलेला आहे. सो अशा पद्धतीने आत्ता पेरणी तर झालेली आहे, सारखं करायचं आहे, त्याच्यासाठी परत दुपारी मी येणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आपापल्या मित्रांसोबत आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझ्या शेतापासून थोड्या लांब अंतरावरती हे एक शेत आहे आमच्या एका शेजाऱ्याचं म्हणजे थोडंसं लांब आहे, एक्झॅक्टली शेजारी नाही आहे, माझ्या शेतापासून जरा बऱ्यापैकी डिस्टन्सवर आहे. पण त्यांच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकताय त्यांचा पेरा खूप आधी झाला होता. म्हणजे एक जरी माझ्या अंदाजाने साधारणपणे 6 ते 10 दिवस आधी यांचा पेरा झाला असणार आहे. आणि किती छान पद्धतीने यांचं भात इथे रुजून पण आलेला आहे, बघू शकताय तुम्ही. तुम्हाला मुद्दाम मी दाखवतोय, अशा पद्धतीने आपल्या शेतात पण रुजून आलं पाहिजे. अशा पद्धतीने छानपैकी आता दाढ आपली सारखी करून झालेली आहे. सगळी घाण दुधातली जी काही गवताची वगैरे घाण होती ती दूर करून झालेली आहे दाढीतली. मग काय मंडळी, बघता बघता दिवस पुढे सरले, वरुण राजा बरसला आणि भात रुजून आलं. म्हणून मग शेतात फोडीचं काम सुरू झालं. फोडीला सुद्धा ट्रॅक्टर लागतो. फोडी म्हणजे काय तर यावेळी पेरलेला चोंडा म्हणजे ती जागा सोडून बाकी सर्व शेताला नांगर लावायचा व फोड करून घ्यायची व त्यातले जे तण गवत असतं ते उचलून बांधावरती टाकायचं. म्हणजे शेत पण साफ होतं, बांध पण घालून होतात व शेतात पाणी अडायला लागतं. एकदा का पाणी अडलं की त्या दाढीला म्हणजे पेरलेल्या भाताला खत पण मारता येतं. मंडळी अशी सगळी कामं चाललेली, एडिटिंगला वेळच नाही. सो आत्ता आलो सगळं अपडेट घेऊन. काही चुकभूल झाली असेल नक्की क्षमा करा आणि चुकभूल माफ करून आपल्या मित्राला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि आवडल्यास न आवडल्यास सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय, थँक्यू सो मच.